हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण इन्स्टंट अशी आंबोळी बनवणार आहोत। अगदी जाळीदार बनवून तयार होते, कमी साहित्यात म्हणजे घरगुती साहित्यात आहे आणि मऊसूद देखील आहे। त्यामुळे नाश्त्यासाठी असो किंवा टिफिनसाठी तुम्ही नक्कीच ही ट्राय करू शकता। त्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सर ग्राइंडर घेतलं, त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। रवा तुम्ही कोणताही या ठिकाणी वापरू शकता। अर्धी वाटी दही टाकून घेतलं, त्याचबरोबर यामध्ये मी जवळपास 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर पेस्ट बनवताना तुम्हाला जसं लागेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी या ठिकाणी नक्कीच वापरू शकता आणि अशा पद्धतीने ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे। खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, डोशाचं बॅटर बनवतो अगदी तसंच हे बनवून घेतलेलं आहे। एक 5 ते 10 मिनिट आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि दुसरीकडे आपण लागतात त्या भाज्या सर्व कट करून घेऊयात। आता यामध्ये तुम्ही तुमच्या चॉईसनुसार भाज्या नक्कीच वापरू शकता। त्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलं आणि ह्या सर्व भाज्या यामध्ये बारीक चिरलेला गाजर किंवा किसलेलं गाजर, काकडी किंवा कोबी, दुधी भोपळा तुम्हाला आवडेल तसं तुम्ही यामध्ये नक्कीच टाकून घेऊ शकता। दुधी भोपळ्यावर ना ठेवलं, मी आधी दुधी भोपळ्याचा इन्स्टंट असा डोसा कसा बनवायचा याची देखील रेसिपी शेअर केलेली आहे, बिना सोडा वगैरे वापरता। तो देखील आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्कीच चेक करू शकता। त्याचबरोबर बऱ्याच अशा नाश्ता रेसिपी देखील तुमच्यासोबत इन्स्टंट अशा शेअर केलेल्या आहेत। आता मस्त बॅटर मिक्स करून घेतलं। आता यामध्ये मी जवळपास फक्त पाव चमचा इनो टाकून घेते। इनो नसेल तर खाण्याचा सोडा देखील तुम्ही वापरू शकता आणि हो, नाही वापरला ना तरी देखील चालेल, स्किप केला तरी देखील चालेल, जाळी तरी देखील आपली आंबोळीला खूप छान अशी पडते। पण थोडंसं अजून जाळीदार होण्यासाठी मी यामध्ये सोडा म्हणजेच इनो वापरलेला आहे। तुम्ही नाही वापरला तरी देखील चालेल। आता एक पॅन घेतला किंवा तुम्ही तवा देखील घेऊ शकता, त्यावर तेल तूप बटर काही देखील लावून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने ही बॅटर जे आहे आंबोळीचं यामध्ये सोडून घ्यायचं आहे। मस्त आता तुम्ही पाहू शकता टाकतानाच इतकी सुरेख अशी जाळी पडलेली आहे। आता इनो वापरल्यामुळे बरीचशी जाळी तर पडतेच, पण तुम्ही इनो नाही वापरला ना तरी देखील छान अशी जाळी बनवून तयार होते। आता मी मस्त झाकण ठेवून हे शिजवून घेतले एक साईड आणि तुम्ही पाहू शकता मस्त वरची साईड देखील कोरडी झालेली आहे आणि आता तुम्ही पलटी न करता अशीच देखील खाऊ शकता, नाहीतर पलटी करून दुसरी बाजू देखील तुमच्या आवडीनुसार भाजून घेऊ शकता। पण आंबोळी आहे त्यामुळे पलटी करायची देखील तुम्हाला गरज नाही, पण मी एक तुम्हाला पलटी करून देखील दाखवते। मस्त दोन्ही साईड देखील भाजून घेणार आहे हलकी अशी आणि मस्त आपली ही जाळीदार आंबोळी, मसाला आंबोळी बनवून तयार झालेली आहे। नक्की ट्राय करा। आता मी दुसरी देखील अशाच पद्धतीने बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे तुम्हाला दाखवते जाळी याची किती सुरेख अशी पडलेली आहे। अशा पद्धतीने ही आंबोळी बनवून तयार झाली, जाळी देखील सुरेख पडलेली आहे आणि हो, थंड झाल्याच्या नंतर देखील तितकीच ही मऊसूद राहते। पुढे थंड झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे कितकी ही मऊसूद झालेली आहे आणि जर तुम्हाला खरपूस हवी असेल तर अगदी लो फ्लेमवर तुम्ही खरपूस देखील ही भाजून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने ही अगदी मऊसूद तयार झाली। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन दाबा